मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून गावोगावी नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतोय। प्रतिवर्षीप्रमाणे पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाटपासाठी प्रशासनासह विविध समाजसेवी संघटनांकडून पाण्याचे टँकर पुरवले जातात। मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। हीच अडचण ओळखून आमदार प्रणिती शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागात सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी अशी विनंती करणारे पत्र राज्य आयोगाला दिलंय। या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेची पाण्याअभावाची समस्या निर्माण होऊ नये यासाठी ज्या सामाजिक संस्था संघटनांकडून गावोगावी पाणी पुरवठा केला जातो अशा संस्था संघटनांना पाणी वाटप करण्यास आचारसंहितेतून मुभा मिळावी, जेणेकरून ग्रामीण भागात पाण्याच्या टंचाईची समस्या भेडसावणार नाही व नागरिकांनाही त्रास होणार नाही। आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या पत्राची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली गेल्यास पाणी वाटप करणं सुकर होणार आहे। त्यामुळे अनेक भागातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना भेडसावला जाणारा जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।